फ्रेंड्स. माझा आवाज येतोय का आणि माझी स्क्रीन दिसते का? कोणीतरी अनम्यूट करून सांगा मला. आवाज येतोय भाऊ. स्क्रीन दिसते भाऊ? हो. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, सर्वांना गुड इव्हनिंग. आणि बऱ्याच दिवसांपासून माझी एक इच्छा होती की आपण आपल्या मित्रांशी संवाद करत राहायला पाहिजे आणि तो नुसता शेअर मार्केट किंवा असा फॉर्मल एज्युकेशनचा नसावा, तर आपल्याला मनमोकळ्या गप्पा मारता आल्या पाहिजे. आर्टिकल्स मध्ये मी बरंच लिहिलं, पण जग बदललेलं आहे. लोकांना म्हणजे वाचक असणारे लोक कमी झाले आणि लोकांना व्हिडिओ कंटेंट आवडतो. आणि ही जी वेळ असते 9 ते 10 ची, तर त्यावेळी सर्वजण फ्री असतात आणि ज्यांना काहीतरी चांगलं ऐकायचं, काहीतरी असं चिंतन मंथन आवडतं, तर त्या अशा लोकांशी, अशा मित्रांशी बोलायला आपण पुढाकार घ्यावा आणि म्हणून हा टॉक शो आपण ठेवलेला आहे. तर तुम्ही सर्वजण आवर्जून इथे आलात, माझे नवीन जुने मित्र आहात सर्व. तुमच्यापैकी बऱ्याच जणांशी मी वैयक्तिक बोललो पण असेल आणि सर्वांचे स्वागत करतो. तर विषय खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ही कॅच लाईन वाचली असेल आणि म्हणून तुम्ही आता इथे जॉईन झाला आहात की काहीतरी युद्ध संबंधी आहे, काहीतरी बॅटल संबंधी आहे, की छोट्या मोठ्या लढाया हरल्या तर चालतील, पण युद्ध मात्र जिंकायला पाहिजे. तर नेमकं काय आहे हे? तर एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे आणि त्यालाच मी एक्सप्लेन करणार आहे. आपल्याला काही देशाच्या रक्षणासाठी बंदूक घेऊन जायचं नाहीये. तर आपल्या आयुष्यामध्ये पण छोटे मोठे युद्ध घडत असतात. तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. सकाळी उठल्यापासून डोक्यामध्ये एक युद्ध सुरू होतं आणि सुरुवातीचं युद्ध तर स्वतः सोबत असतं की मी उठू का नको, आणि आपल्या आतमधलाच कोणीतरी आवाज असतो जो आपल्याला उठू देत नाही टाइमवर. किंवा मग आपण उठल्यानंतर आपल्या आजूबाजूच्यांशी आपलं युद्ध सुरू होतं. घरामध्ये 10 माणसं असतील, 5 माणसं असतील, तर सर्वात आधी बाथरूम मध्ये जाणार कोण, हे पण एक युद्ध असतं. आणि मग तिथून जी सुरुवात होते, मग आपल्या कुटुंबियांसोबत सूक्ष्म संघर्ष होतात, मग शेजाऱ्यांसोबत, रस्त्यावर गाडी चालवताना, कधी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत, बिझनेस करत असो तर क्लायंट्स, कस्टमर सोबत, आणि अनोळखी माणसासोबत, ओळखीच्या, जवळच्या, दूरच्या, प्रत्येकासोबत एक संघर्ष सुरू असतो. आणि रात्री झोपेपर्यंत पुन्हा एक संघर्ष असतो की लवकर झोप यावी. तर ह्या संघर्षांवरती आपल्याला, ह्या संघर्षावर विजय मिळवायचा असेल, प्रत्येक ठिकाणी विजय व्हायचा असेल, तर काय केलं पाहिजे? आपल्या मनात खूप सारे प्रश्न असतील, प्रत्येकाच्या खूप साऱ्या समस्या असतात. माझ्या स्वतःच्या पण खूप समस्या आहेत आणि म्हणूनच असे असे विचार माझ्या डोक्यात येतात की द मोर यू स्पीक पर्सनल, द मोर इट विल बी युनिव्हर्सल. तर कदाचित तुम्हाला ह्या प्रॉब्लेम्सला आपल्याला एक पाऊल पुढे घेऊन जायचा माझा प्रयत्न आहे. तर सुरुवात मी नेपोलियन पासून करतो, की असं म्हणतात की जगामध्ये जर सर्वात अवघड काही आहे तर ते लढणं आहे. आणि हे सर्वात मोठं मोटिवेशन कुठं लपलेलं आहे, तर ते लढाऊ योद्ध्यांमध्ये आहे. कारण त्यांच्याकडे धाडस आहे, त्यांच्याकडे महत्वाकांक्षा आहे, कुणावर तरी विजय मिळवण्याची महत्वाकांक्षा, जगाला कॉन्कर करण्याची महत्वाकांक्षा. तर प्रत्येक स्वप्न हे एका संघर्षाचं बीज असतं आणि तिथूनच म्हणजे काही संघर्ष चांगले असतात ज्याच्यातून आपला विकास होतो. तर हे जे वेडे लोक असतात, जे धडाडीचे सेनापती होते, तर त्यांनी पण असे स्वप्न बघितले. नेपोलियनचं हे वाक्य काय म्हणतंय की अंटिल यू स्प्रेड युअर विंग्स यू विल हॅव नो आयडिया हाऊ फार यू कॅन फ्लाय. जोपर्यंत तुम्ही तुमचे पंख पसरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला किंचितही कल्पना येणार नाही की किती उंच भरारी तुम्ही घेऊ शकता, किती उंच उड्डाण तुम्ही करू शकता. आणि हा एक महत्वाकांक्षी माणूस होता. प्रत्येक सेनापती हा एक महत्वाकांक्षी माणूस होता. आणि आपल्याही मनात काही ना काही अशा मोठ्या इच्छा आकांक्षा असतात. आणि मग आपण धाडस करतो की हे कदाचित पूर्ण होईल का, आणि मग तो प्रवास, ती जर्नी खूप सोपी 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 व्हायला लागते पुढे. तर युद्ध स्वरूपामध्ये गोष्टी ऐकायला खूप मजा येते. संस्कृतमध्ये म्हणतात की युद्धस्य कथा रम्य. युद्धाच्या कथा ऐकणं खूप छान असतं, खूप. कारण ते रोमांचित आहे, ती रोज रोज घडणारी घटना नाही. त्याच्यामध्ये कोणाच्या तरी जीवाशी खेळ चाललेला असतो. आणि मारू किंवा मरू ही वृत्ती असते. जिंकण्यासाठी माणूस कोणत्याही लिमिट क्रॉस करतो. आणि म्हणून तिथे एक रोमांच, थरार, जीव वाचवण्याचा आणि जीव घेण्याचा असा एक थरार आहे. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जेवढे काही आजच्या मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स आहेत, जे मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये शिकवले जातात, बिझनेस स्ट्रॅटेजीज मध्ये वापरले जातात,
शत्रूला नामोहरम करण्यासाठी किती साऱ्या युक्त्या वापरल्या जातात. हे सगळे कुठून ना कुठून बॅटलफील्ड वरून आलेले आहेत. वॉर स्ट्रॅटेजीज वरून आलेले आहेत. युद्धामध्ये जशा रणनीती असायच्या, की स्वतःचा बचाव करायचा, दुसऱ्यावर आक्रमण करायचा, शत्रूवर हल्ला करायचा, पण त्याचा हल्ला परतावून लावायचा किंवा त्याला संधी द्यायची नाही आपल्यावर तुटून पडण्याची. स्वतःला सेफ ठेवायचा आणि जास्तीत जास्त अटॅक करायचा. तर ह्या सगळ्या वॉर स्ट्रॅटेजीज आहेत, ज्या लेटर ऑन बिझनेस मॅनेजमेंटमध्ये कन्व्हर्ट झाल्या. तर ह्या आपल्या आयुष्यात पण तंतोतंत लागू होतात. प्रत्येक युद्धामध्ये काही ना काही धडे लपलेले आहेत. तर अशा धड्यांमधून आपण खूप काही शिकू शकतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. ही घटना आहे 9व्या शतकामध्ये आणि त्यावेळी रोमन साम्राज्य होतं आणि रोमन साम्राज्य अभेद्य असं साम्राज्य होतं. तो जो भाग होता रोमन्सचा, तर ते एकदम विजयी योद्धे होते. जगामध्ये सर्वात चांगले अत्याधुनिक शस्त्र त्यावेळचे, म्हणजे धातूचे शस्त्र असतील, कवच असतील, त्यांची बॉडी फिट असेल किंवा एकूणच त्यांची आक्रमक शैली, युद्धनीती, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या सरस होत्या. त्यांच्या तलवारी ह्या सर्वात मजबूत होत्या. म्हणजे आत्ताच्या इतिहासातून हे लक्षात येतं, ते उत्खननातून वगैरे, की हे लोक खूप असे शूरवीर योद्धे होते आणि त्यांना चॅलेंज करण्याचा धाडस कोणातच नव्हता आजूबाजूच्या. म्हणून ज्युलियस सीझर हा जगातला एक सर्वोत्कृष्ट सेनापती योद्धा मानला गेलेला आहे. तर त्याचा एक भरवशाचा माणूस होता आणि तो रोमन साम्राज्याचा एक गव्हर्नर पण होता. एक शासक, म्हणजे त्याच्या हातात सगळा ऑफिसर होता तो खूप मोठ्या रँकचा. त्याचं नाव होतं व्हायरस आणि ह्या व्हायरसच्या हाताखाली खूप मोठी अशी सेना होती. त्याला लीजन म्हणायचे. तर असे 20,000 सैनिक घेऊन तो एका प्रांतावरती स्वारी करण्यासाठी निघाला होता. आणि त्या काळात एवढी दहशत होती या लोकांची, की नुसते ते येणार आपल्या राज्यात आक्रमण करणार असं म्हणलं की लोक गर्भगळीतून पळून जायचे. म्हणजे कोणाचं सामर्थ्यच नव्हतं त्यांना फेस करण्याचं, त्यांच्याशी लढण्याचं, कारण हार ठरलेली होती, मृत्यू ठरलेला होता. तर अशा वेळी एक अशा रानटी टोळ्यांचा एक समूह होता. त्याला जर्मेनिया असं म्हणतात. तर हे असे लोक होते जे खूप हुशार होते आणि स्वतःच्या रक्षणासाठी जीव देण्याची पण त्यांची तयारी होती. पण त्यांना हे पण माहिती होतं जीव वाचवायचा कसा. समोर 20,000 लोकांची एक अभेद्य अशी सेना आहे, शिस्तबद्ध आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहे, तलवारी, ढाली आहे, मजबूत ब्रॉन्झचं त्यांनी बनवायला शिकलेले मिश्र धातूंची उपकरणं आहेत त्यांच्याकडे. ते त्या काळात कोणाकडे नव्हते. आणि आजच्या काळात समजा अमेरिका आहे आणि अमेरिकेकडे वॉरशिप्स आहेत, न्यूक्लिअर आहे, तर त्यांच्या वाटेला कोण जाणार? त्याच पद्धतीने यांची दहशत आहे त्या प्रदेशात. पण हे रानटी लोक आपल्या तुटपुंज्या ह्याच्या सोबत, जे पण त्यांच्याकडे शस्त्रास्त्र उपलब्ध असतील, त्यांच्या काही युक्त्या असतील त्यांच्या सोबत. तर हा एक आर्मेनियस नावाचा एक नेता होता त्या जर्मन लोकांचा आणि तो त्यांच्या तो पूर्ण 20,000 लोकांवर अचानक हल्ला करून तुटून पडला. तर जगातलं हे सर्वात पहिलं असं गोरिल्ला वॉर मानलं जातं. गोरिल्ला वॉर म्हणजे काय? तर ते काय गोरिल्ला प्राण्यावरून आलेला शब्द नाहीये. तर तो एक स्पॅनिश शब्द आहे आणि ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो. लपून हल्ला करायचा, हिट अँड रन. मारायचं, पळून जायचं. शत्रूच्या हातात गाठायचं नाही, म्हणजे त्याच्या हातात पडायचं नाही. आणि त्याला इतकं जेरीस आणायचं की तो नेस्तनाबूत व्हावा आणि वापस पळून जावा, अशा पद्धतीनं. तर हे खूप आधीपासून चालत आलेलं आहे, गनिमी कावा रणनीती. आणि इथं आश्चर्यचकित करणारी एक घटना घडली, की आपल्यापेक्षा कितीतरी पट मोठी असलेल्या सेनेला, कदाचित 5 पट मोठ्या असलेल्या किंवा 10 पट मोठ्या असलेल्या सेनेला त्या आर्मेनियसनी हरवलं. आणि ते केलं काय? तर त्यांनी फक्त गुप्त हल्ला केला. समोरचा शत्रू बेसावध आहे. त्यावेळी त्यांनी अशा प्रकारची, पण त्यांनी एक काम केलं. त्यांनी वाट बघितली. योग्य स्थळी त्यांना येईपर्यंत ते लोकं आरामात पडलेले असताना किंवा थोडेसे गाफील असताना त्यांना अशी किंचितही कल्पना नव्हती, की कोणी आत्ताच्या आत्ता आपल्यावर अटॅक करेल. आणि त्या मोमेंटपर्यंत त्यांनी वाट बघितली आणि अटॅक केला आणि 20,000 लोकांची सेना त्यांनी तोडून काढली पूर्ण आणि तिथून मग रोमन लोकांचा दरारा संपला. तर नेपोलियन काय म्हणतो, की "यू मस्ट नॉट फाईट टू ऑफन विथ वन एनिमी ऑर यू विल टीच हिम ऑल युअर आर्ट ऑफ वॉर." म्हणजे आपल्या शत्रूसोबत रोज-रोज भांडू नका, रोज-रोज युद्ध करू नका. नाहीतर तुम्ही तुमची जी कला आहे युद्धाची, ती सगळीच्या सगळी त्याला शिकवाल. ती सगळीच्या सगळी त्याला अर्पण कराल, देऊन टाकाल. त्याला माहिती होईल ना तुमची आर्ट ऑफ वॉर काय आहे. तर हल्ला जो करायचा असतो, तो फक्त असा मोजक्या वेळी करायचा असतो. जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच करायचा असतो. तो खूप कमी करायचा असतो बेसिकली. रोज-रोज नसतो करायचा. जो माणूस रोज-रोज हल्ला करत असेल ना दुसऱ्यावर, तो मूर्ख आहे. कारण तो आपल्या सगळ्या टॅक्टिक्स ओपन करतोय.
तर नेपोलियन कडून हे पण एक शिकण्याची गोष्ट आहे. तर असंच एक युद्ध गोरिल्ला वॉर झालं होतं, जे 19व्या शतकामध्ये झालं. त्याला पेनिन्सुलर वॉर असंही म्हणतात. आणि मी जसं म्हणलं स्पॅनिश लोकांनी हा गोरिल्ला वॉरचा शब्द शोधून काढला. ते लोकं जेंट्सला आणि लेडीजला असं गोरिल्ला किंवा गुर्रा असं म्हणायचं. गुर्रा म्हणजे वॉरसाठी वापरलेलं आहे. तर हे जे लोकं होते ना, नेपोलियन जेव्हा युद्धाला निघाला होता, तो स्पेनमध्ये आणि पोर्तुगीजमध्ये धुमाकूळ घालत होता. त्याचे सैनिक. त्याची सेना खूप शिस्तबद्ध होती. म्युझिक वगैरे वाजवायचे जोरजोरात आणि मानसिक दहशत निर्माण करायचे लोकांवर. पण प्रत्येक प्रदेशात काही ना काही असे लीडर लोकं असतात आणि आपल्या देशाच्या रक्षणासाठी किंवा स्वतःच्या रक्षणासाठी ते लोकं जीव द्यायला तयार होतात. तर अशा लोकांची एक टोळी होती, स्पॅनिश आणि पोर्तुगीज लोकांची. आणि मुठभर सैन्याने संपूर्ण नेपोलियनच्या शिस्तबद्ध आर्मीला, मोठ्याच्या मोठ्या आर्मीला हरवलं. लिटरली हरवलं. त्यांच्यापेक्षा कितीतरी सुपेरियर असणाऱ्या आर्मीला. कशाच्या बळावर? तर गोरिल्लाच्या बळावर. की लपून वार करायचे, त्यांच्या हातून मरायचं नाही आणि पळून जायचं आणि पुन्हा यायचं त्रास द्यायला. असं नाही की एकदा वार केला आणि आता बसले शांत. तर जोपर्यंत ते लोकं परेशान होणार नाही, त्यांना दिसायचं नाही, त्यांच्या नजरेस पडायचं नाही. वार कुठून झाला, कोणी केला हेच कळू नये. तर ही ती गोरिल्ला वॉरची गंमत असते, की शत्रूला अदृश्य होऊन वार करायचा आणि पळून जायचं. आणि जोपर्यंत त्याची मानसिक ताकद संपत नाही. आणि मग जगात अशी खूप सारे उदाहरणं आपल्याला दिसतात, की मोठ्या-मोठ्या लोकांना सुद्धा गोरिल्ला वॉरनी कसं जेरीस आणलेलं आहे. तर नेपोलियन म्हणतो, की "ग्रेट अँबिशन इस द पॅशन ऑफ ग्रेट कॅरेक्टर." तर इथून सगळ्या भांडणाची सुरुवात होते, की आपली महत्वाकांक्षा खूप मोठी असते आणि मग जितकी मोठी महत्वाकांक्षा, तितके जास्त प्रयत्न करण्याची उर्मी तयार होते आणि तितका मोठा माणूस बनतो, असामान्य माणूस बनतो. तर ह्या युद्धाच्या स्ट्रॅटेजीज आहेत ना, त्या खूप भारी आहेत. तर आजच्या परत आपण मूळ विषयाकडे येऊ, की एखादं युद्ध जर जिंकायचं असेल, तर काय करायला पाहिजे? तर एक सिद्धांत असा आहे, की एखादं मोठं युद्ध तुम्ही तेव्हाच जिंकू शकता, जेव्हा तुम्ही छोट्या-छोट्या लढायांमध्ये हारता. किंवा ह्याला असं पण म्हणता येईल, की छोट्या-छोट्या लढायांमध्ये हारत गेल्यानंतर एक मोठं युद्ध जिंकता येतं. एक मोठं युद्ध जिंकायचं असेल, तर छोट्या-छोट्या लढायांमध्ये मुद्दामहून पराभव स्वीकारावा लागतो. असे त्याचे अनेक अर्थ काढता येऊ शकतात. तर ही जी एक केस स्टडी आहे ना, सेकंड वर्ल्ड वॉरची, ती एकदम अद्भुत आहे. समजून घेण्यासारखी आणि त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. आता जो धडा आहे त्याचे आपण वेगवेगळे अर्थ काढू शकतो. स्वतःच्या आयुष्याला जे रिलेट होतं ते आपण ह्याच्यातून घेऊ शकतो. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, की हिटलर खूप क्रूर कर्मा होता. त्यांनी लाखो लोकांना मारलं. पण तो एक चांगला सेनानी पण होता. त्यांनी खूप मोठी फौज तयार केली. त्यांनी लोकांना एका ध्येयाने भारून टाकलं. त्याच्यात ती तेवढी शक्ती होती, की त्याच्या मागे लोक उभं राहायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याचे शत्रू त्याला थरथर कापायचे. म्हणजे चांगला माणूस सुद्धा हिटलर सोबत भेटणार म्हणला, की त्याला घाम फुटायचा आणि त्याचं मानसिक प्रेशर इतकं जास्त होतं, की लोकांना अटॅक यायचा. म्हणजे ते उदाहरण आहे, की चेंबरलेन नावाचा जो इंग्लंडचा पंतप्रधान होता, तो हिटलरला भेटायला जातो. हिटलर त्याला असं काही घाबरून टाकतो, त्याच्या लष्करी बाण्यानी, कडक सगळ्या गोष्टींनी, की इंग्लंडला गेल्यावर तो कायमचा अंथरुणाला खिळला आणि मेला मग नंतर चेंबरलेन. तर अशा पद्धतीचं त्याचं दहशतीचं वातावरण होतं. मानसिक युद्धामध्ये तो खूप पारंगत होता हिटलर. तर तो काय म्हणतो, की सत्य काय आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. माझ्यासाठी विजय महत्वाचा आहे. त्या जगामध्ये असे पण लोकं असतात. आणि हिटलरची स्ट्रॅटेजी काय होती? 8 वर्ष त्यांनी सगळ्या जगाला वेठीस धरलं होतं आणि त्याच्याकडे एक आक्रमकपणा होता आणि तो ब्रुटली अग्रेसिव्ह होता. म्हणजे तो इतका जास्त क्रूर होता, की समोरचा देश, समोरचा माणूस, त्याच्यामधला कोण निरपराध आहे, आपण का करतोय, ह्याच्याशी त्याला काहीच घेणं-देणं नव्हतं. त्याला फक्त एक माहिती होतं, विध्वंस करायचा आणि माझं माझं जे राज्य आहे, ते संपूर्ण जगावर पसरलं पाहिजे. म्हणजे अशी राक्षसी महत्वाकांक्षा होती हिटलरची. आणि मग तुम्ही बघताय असे विमानं असायचे, बॉम्बर विमानं होते जर्मनीचे आणि ते असे पाऊस पाडायचे विमानांचा. ज्यांनी सेकंड वर्ल्ड वॉरचा इतिहास वाचला असेल त्यांना माहिती आहे, की काय मोठी हानी झाली वर्ल्ड वॉर 2 मध्ये. इतके लोक मारले गेले, की मागच्या 2000 वर्षात, 3000 वर्षात कोणत्याही लढाईमध्ये इतके लोक नव्हते मारले गेले, जेवढे सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये मारले गेले. याची सुरुवात हिटलरने केली, विनाकारण केली. त्याच्यावर कोणी चालून आलं नव्हतं. ना असं कुठली तीव्र गरज होती, की त्याला हे युद्ध करावं लागणार होतं. पण एका माणसाची महत्वाकांक्षा कशाप्रकारे सत्यानाश करू शकते. तर त्यांनी काय केलं, सुरुवात पहिल्यांदा त्यांनी पोलंडवर आक्रमण केलं. त्यांचा वॉर्सा नावाचा प्रदेश घेतला. मान्य आहे त्यांच्यावरती पहिल्या महायुद्धात थोडासा अन्याय झाला होता.
पण त्याच इंधनाचा वापर करून लोकांमध्ये जो रोष होता त्याचा वापर करून त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉर सुरू केलं. त्यांनी अक्षरशः शहराच्या शहर, राज्याच्या राज्य, देशच्या देश बेचिराख केले. म्हणजे त्यांनी कित्येक लोकांना सगळ्या युरोपला त्यांनी वेठीला धरलं होतं त्या पिरियडमध्ये. एक ब्रिटनचं चित्र आहे. तिथलं वेस्टमिनिस्टर ॲबे असेल किंवा त्यांच्या सिव्हिल कॉलनीज असतील, लोकं असतील, लहान मुलं सगळ्यांना त्यांनी इतकं जास्त संहार केला. त्यांनी एकाही शत्रूला सोडलं नाही. त्याची रणनीती काय होती? की विमानं यायची फक्त 2 तास, 3 तास, 4 तास. पण ते एवढे बॉम्ब पाडून जायचे, की तो देश असा विश्वासच बसू नये, की 4 तासांपूर्वी इथे एक सुंदर शहर वसलेलं असेल. पूर्ण खंडहर करायचं. त्यांची घरं, बिल्डिंग्स, माणसं सगळ्यांना मारून काढायचं, बरबाद करायचं. समोरच्याला असं एक इतकं दहशतीचं वातावरण तयार करायचं, की त्यांनी सपशेल शरणागती पत्करावी. मग हेच त्यांनी पोलंडमध्ये केलं. नुसते मार्च काढायचा तो लाँग मार्च. पण इतके पॉवरफुल असायचे, की लोक असे घाबरूनच सरेंडर करायचे त्याच्यापुढे. सरकारच्या सरकार पळून जायची दुसऱ्या देशात. आणि मग जनता पूर्ण त्यांची गुलाम होऊन जायची. तिथले सगळे नॅचरल रिसोर्सेस वरती तो ताबा मिळवायचा. तर हे काही इमेजेस आहे. ब्रिटन त्या काळचा सर्वात बलाढ्य देश आणि त्यांच्या लिव्हरपूलमध्ये ज्या पद्धतीची बॉम्बिंग झाली. आजही म्हणतात, की ही आत्तापर्यंतची इतिहासातली सर्वात ब्रुटल बॉम्बिंग आहे. तर खूप जास्त संहार केला हिटलरनी. तर ह्या हिटलरची नजर गेली रशियाकडे. कारण जसं-जसं युद्धाची व्याप्ती वाढायला लागली, हिटलरला नैसर्गिक साधन संपत्तीचा तुटवडा भासू लागला. त्याला ऑइल पाहिजे होतं, त्याला मेटल पाहिजे होतं, पोलाद पाहिजे होतं, लोखंड पाहिजे होतं आणि हे सगळं कुठून मिळणार? तर त्याच्या जवळचे रिसोर्सेस संपत आलेले होते. युद्धाच्या काळामध्ये इकॉनॉमी खूप मोठा भाग असतो आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त साधनं जर पाहिजे, तुम्हाला जर युद्ध जिंकायचंय तर तुमच्याकडे जास्त रणगाडे पाहिजे, तुमच्याकडे जास्त मशिनरीज पाहिजे. मग ह्याला पाहिजे कच्चं तेल, लोखंड आणि याचे रिसोर्सेस आटत आले होते. कुठेतरी 3-4 वर्ष झाले आणि हिटलर जवळचे जर्मनीमधले किंवा त्यांनी जे आपले जे राज्य जिंकून घेतले होते, तिथले सगळे रिसोर्सेस कुठेतरी कमी पडू लागले. त्याची महत्वाकांक्षा तर वाढतच होती. मग शेवटी त्याचा मोर्चा वळला रशियाकडे आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये एक ट्रिटी होती हिटलर आणि स्टॅलिनमध्ये. तर अशी संधी होती की आम्ही दोघं एकमेकांवर कधीच अटॅक करणार नाही. रशियानी कधी जर्मनीवर अटॅक करायचा नाही ना जर्मनी रशियावर अटॅक करेल. पण दोघांनाही संशय होता, की आज ना उद्या आपण भिडणार आहे एकमेकांना. हे जे 3-4 वर्ष जे संबंध चाललेले आहेत, ते फक्त कामचलाऊ आहे. वेळ काढण्याचं धोरण आहे. त्यांनी बाकी सर्व देशांची वाट लावली आणि मग शेवटी हिटलरनी धोका दिला रशियाला. त्याला जेव्हा भासू लागलं, की आता आपल्याला आणखीन सारे नॅचरल रिसोर्सेस पाहिजे, जे की केवळ आणि केवळ कडे किंवा तत्कालीन रशियाकडे मिळू शकतात. तर म्हणून त्यांनी एक मोठा प्लॅन आखला. त्याचं नाव आहे ऑपरेशन बार्बारोसा. तर हा बार्बारोसा काय आहे, की 3 महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत ह्या रशियाला त्याच्या पायावरती शरणागती पत्करायला भाग पाडायचा. आता खूप मोठा महत्वाकांक्षी प्लॅन आहे, पण हिटलर कित्येक पटीने वरचढ आहे. हिटलरकडे खूप सारा मॅन पॉवर आहे. खूप डिसिप्लिन आर्मी आहे. आतापर्यंतची जी पण त्यांनी साधन सामग्री गोळा केली आहे, रणगाडे आहेत. त्यांनी आशियापासून युरोपमध्ये किंवा जगभरात त्यांनी एक स्वतःचं सामर्थ्य निर्माण केलंय आणि त्याच्या तोडीची सेना कोणाचीच नाहीये. हा पूर्ण जगाने मान्य केलेला विषय आहे. हिटलर इज मोस्ट पॉवरफुल. तर आता हिटलर काय करतो शेवटी, की त्याची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला शांत बसू देत नाही आणि मग तो निघतो आपल्या प्लॅटून्स म्हणजे तो ऑर्डर देतो, की चला आता तुमचं पुढचं ध्येय काय? रशिया. तर त्यांनी काय करावं? त्यांनी जितके पण त्याच्या आधिपत्याखाली देश होते आणि त्याचे मित्र राष्ट्र होते म्हणजे ही ॲक्सिस अलाय जी होती. तर त्या सर्वांना त्यांनी त्या सर्व सैनिकांना एकत्र केलं. त्याच्यामध्ये हंगेरीचे सैनिक होते, ऑस्ट्रियाचे सैनिक होते, जर्मन मूळचे जवळपास 3.5-4 लाख लोकांची त्यांची तेव्हाची फौज होती. ही सगळी फौज त्यांनी पूर्ण एकत्र केली कारण आता बाकी सगळे देश हरले होते. तर त्या सर्वांना एकत्र करून त्यांनी ऑर्डर दिली, की आता चला, आता कूच कुठं करायचंय तुम्हाला? रशियाकडे. तर हा तो तेव्हाचा जर्मनी आहे आणि तो ग्रे कलरचा जो आहे ते आत्ता जरी दुसरे देश असले पोलंड वगैरे, तरी ते तत्कालीन जर्मनी, हिटलरच्या जर्मनीचा भाग आहे. आणि हे निळा भाग जो दिसतोय तो रशियाचा भाग आहे. तर यांनी काय केलं, ऑपरेशन बार्बारोसाची आखणी केली गुपचूप आणि त्यांनी ऑर्डर सोडली, की आता जा आणि चला आता आता हे स्टॅलिनला कळालं, की आपण खूप वीक आहेत. आपल्याकडे काहीच नाहीये. म्हणजे बरोबरी तुम्ही त्यांना तोंडच देऊ शकत नाही. इतकी पॉवरफुल त्यांची आर्मी आहे आणि हे लोकं सहज हरवतील आपल्याला. कारण त्यांची वायुसेना खूप बलाढ्य आहे.
त्यांची एवढी मोठी मिलिटरी आहे. जर सगळे मिळून जर सैनिक धरले तर कमीत कमी 6 ते 6.5 लाख सैनिक आहेत. ॲक्सिस अलाइजचे म्हणजे हिटलर आणि त्याच्या मित्र पक्षांचे. आणि रशियाकडे तितकी नाहीये सेना मोठी. ना त्यांच्याकडे तेवढे अद्ययावत असे शस्त्रास्त्र आहेत किंवा रणगाडे आहेत किंवा बॉम्बर विमान आहेत. तर करायचं काय? पण स्टॅलिन एक खूप हुशार माणूस होता आणि त्याला माहिती होतं युद्धतंत्र काय असतं. तर नेपोलियननी आणखीन एका ठिकाणी सांगून ठेवलंय, की नेव्हर इंटरप्ट युअर एनिमीज व्हेन दे आर मेकिंग मिस्टेक्स. जर एखादा शत्रू चूक करत असेल, तर त्याला ती चूक करू द्या. त्याला सावध होऊ देऊ नका. कारण तोच तुमच्या विजयाचा मार्ग सुकर करणार आहे. तर कशा पद्धतीने स्टॅलिननी हिटलरला चकवा दिला, हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर हा जो ग्रे कलरचा भाग दिसतोय, तो तत्कालीन जर्मनीचा भाग आहे. त्याच्यामध्ये पोलंड पण दिसतंय आणि स्वीडनच्या बाजूला असलेलं नॉर्वे पण दिसतोय आणि बर्लिन दिसतंय मध्यभागी. हे जे मधलं जे आहे ते बर्लिन आहे. हा जो भाग आहे तो वॉर्सा म्हणजे हा सध्याचा पोलंड आहे आणि इकडं फ्रान्स आणि पॅरिस आहे. तर तत्कालीन पूर्ण फ्रान्स, पॅरिस इकडचा जो आहे तो नॉर्वे, स्पेन आणि त्यानंतर हा जर्मनी, पोलंड असा सगळा भाग त्यांनी व्यापून घेतलेला आहे हिटलरने. आणि ह्या सगळ्या लोकांची जी सेना आहे, हंगरीची सेना आहे किंवा ऑस्ट्रियाची सेना आहे, ही सगळी एकत्र करून त्यांनी पाठवलेली आहे ह्या रेड कलरकडे आणि हा तेव्हाचा रशिया. आता फक्त इकडे युके आहे एकमेव, ग्रेट ब्रिटन, ज्यांनी शरणागती पत्करली नाही, जो सहन करतोय त्यांचे बॉम्ब हल्ले आणि सगळे अत्याचार. पण हिटलरला अवधसा सुचली आणि त्यांनी रशियाकडे कूच केलं. आता रशिया जो आहे ना, तो खूप मोठा आहे. म्हणजे तत्कालीन जो रशिया 1941 मधला जो रशिया आहे, त्यांच्या अंडरमध्ये जे जिओग्राफिकल एरिया आहे. अ, भारताचं क्षेत्रफळ किती आहे? टोटल जर आपण भारत बघितला, तर भारताचं क्षेत्रफळ किती आहे? तर अंदाजे 30 लाख स्क्वेअर किलोमीटर असं आपण म्हणू शकतो, की 30-32 लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये आपला देश आहे. आता कोणी जर विचार करेल, की रशिया किती मोठा आहे? आणि रशियाचं भौगोलिक क्षेत्रफळ काय आहे? तर ते जातं 3 कोटी स्क्वेअर लाख स्क्वेअर 3 कोटी स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे आपल्यापेक्षा जवळपास 10 पटींनी रशिया मोठा आहे. आता जर एखाद्या माणसाने प्रवास केला असेल, की तुम्ही कधी काश्मीरला किंवा हिमाचल प्रदेशला गेला असाल आणि कन्याकुमारीला गेला असाल, तर किती लांब डिस्टन्स आहे. तर ह्या डिस्टन्सच्या पण 10 पट डिस्टन्स हे त्यावेळेसच्या रशियामध्ये आहे. तर ही एक त्यांच्यासाठी एक खूप मोठी जमेची बाजू आहे आणि ती स्टॅलिनला माहिती आहे, की आपला देश किती मोठा आहे. तो त्यावेळेस तर ते सॅटेलाईट नसतील, इतके सारे साधनं नसतील, की एखादा देश किती मोठा आहे. इथं बसून आपल्याला थोडीच कल्पना येते, की अमेरिका मोठी आहे. पण किती मोठी आहे? तर जोपर्यंत तुम्ही अमेरिकेचा मॅप बघत नाही, फिरत नाही, तोपर्यंत समजणार नाही ना. तर हिटलरला माहिती आहे रशिया देश मोठा आहे. पण त्याला आस आहे तिथल्या ऑइल रिझर्व्हची आणि इथे एक बाकू नावाचा एक भाग दिसतो. इथं ग्रे कलरची एक पट्टी आहे. इथं बाकू आहे. हे सध्याचं युक्रेन आहे हे. तर इथं खार्किव्ह दिसतंय तुम्हाला. सध्या जे बातम्यांमध्ये असतं ते खार्किव्ह. आणि इथं बाकू दिसतंय. तर हिटलरची नजर जी आहे ती ह्या बाकूवर आहे. त्याला तिथला ऑइल रिझर्व्ह पाहिजे. आणि त्याला माहिती आहे की ह्या ज्या भागामध्ये हे जर एकदा आपल्या अंडरमध्ये आला तर इथलं मेटल, नॅचरल रिसोर्सेस आणि हे ऑइल याचे आपण मालक होऊ ही त्याची इच्छा आहे. तर ह्या शहाण्याने काय केलं 5 ठिकाणी अटॅक केले त्यांनी. हे जे एरोज दिसतायत तुम्हाला. तर त्यांनी मॉस्कोच्या दिशेने त्याची मेन फौज धाडली. त्यानंतर त्यांनी तुकड्या केल्या तयार. एक लेनिनग्राड वरती पाठवली व्हाया पोलंड मार्गे आणि दुसरी इकडून फिनलंडमधून पाठवली. ही त्याची रणनीती होती, की तो एकाच वेळी अनेक मार्गांनी आक्रमण करायचा, धक्कातंत्र, युद्धतंत्र जे आहे ते वापरायचा आणि शत्रूला घाबरून सोडायचा. त्याची ॲक्चुअली तितकी ताकद नसायची. पण त्याचा विध्वंस इतका भयानक असायचा, की ते सरेंडर करायचे. सेम रणनीती त्यांनी ठरवला होता. त्याच्या मागच्या जर 9, 10, 12 देशांमध्ये मला विजय मिळालाय, तर रशिया काय तीच खेतकी मुली आहे. मी यांना पण हरवेन. आणि मग एक तुकडी त्यांनी खार्किव्ह मार्गे पाठवली त्या बाकूकडे. इकडं लेनिनग्राड आहे, इकडं स्टॅलिनग्राड आहे आणि मध्यभागी मॉस्को आहे. तर आता स्टॅलिन आहे तो त्याचा गुरु आहे. तर त्याला माहिती आहे, की आपला देश काय चीज आहे. त्याला माहिती आहे, की आपलं क्लायमेट काय असणार आहे. ज्याची याला कल्पना नाहीये. हिटलरला कल्पना अजिबात नाहीये. आणि म्हणून मी म्हणतो, की जे शहाणे माणसं असतात ना, त्यांना माहिती असतं, की मोठं युद्ध जर जिंकायचं असेल, तर छोट्या लढाया हरल्या तरी चालतं. किंवा छोट्या लढाया हरूनच मोठं युद्ध जिंकता येतं. तर त्यांनी काय केलं, अजिबात प्रतिकार केला नाही. स्टॅलिननी काय केलं, त्याच्याजवळ पण सेना आहे. असं नाही, की बिलकुलच सेना नाहीये. पण त्यांनी त्याच्या सैनिकांना सांगितलं, की तुम्ही जर्मन लोकांना आतमध्ये येऊ द्या आणि तुम्ही फक्त एकच काम करा येताना. त्यांना असं वाटू द्या, की आपण घाबरलो
आपण त्यांच्या महाकाय आर्मीला आपण तोंड देऊ शकत नाही. आपण नेबळहट आहे, भित्रे आहे. पण एकच काम करा. येताना आहे ना, त्यांचे जे रस्ते आहेत, ते उद्ध्वस्त करत चला. म्हणजे समजा एखादा पूल आहे, तो उडवायचा. शेतं आहेत, त्याला आग लावायची स्वतःच्याच देशामध्ये. अन्नधान्याचे कोठार आहेत, त्याला आग लावायची. खेडेच्या खेडे ओसाड करायचे, विरान करायचे आणि येऊ द्या त्यांना. काय करायचे करू द्या. चला. तर अशा प्रकारे जबरदस्त आक्रमण झालं. तो दिवस असेल 22 आय थिंक 22 जून 1941 हा तो दिवस असेल आणि मग जोरदार इन्व्हेजन सुरू झालं हिटलरचं. अशी शेकडो रणगाडे म्हणजे हजारो रणगाडे एकामागे एक घुसायला लागले आणि आक्रमण करायला लागले. पण प्रतिकार करायला कोणी नाहीच समोर. किती मजा आहे, की ते असे मोठ्या चेव चढून ते असं येतायत, की चला आम्ही तुम्हाला धडा शिकवतो. पण समोर कोणीच नाही लढायला. आणि ते आतमध्ये घुसले, आतमध्ये घुसले, आतमध्ये घुसले. स्टॅलिन पण शांत बसलेला आहे मॉस्कोमध्ये. या तुम्ही जवळ या, जवळ या, जवळ या. आणि हे लोकं असे वेगाने, इतक्या वेगाने हे पुढे गेले, की यांनी लेनिनग्राडच्या जवळ जाऊन पोहोचले. हा बघा, हा तत्कालीन USSRचा मॅप आहे. आज खूप सारे देश आहेत. कझाकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, युक्रेन आहे, हे मोल्डोवा, लॅटव्हिया, लिथुनिया, अझरबैजान. आज हा जो बाकू नावाचा भाग आहे, तो अझरबैजानमध्ये आहे. तर हा इतका मोठा प्रांत आहे. तर यांनी बिनधास्त येऊ दिलं. तो म्हणाला, "या." स्टॅलिन जो बसलेला आहे आणि कंप्लीट पुढचे 3-4 महिने ते लोकं असं मॉस्कोपासून 200 किलोमीटर येऊन पोहोचले जवळ, जर्मन सैन्य. हिटलर खुश, की चला आपल्या कंट्रोलमध्ये आहे. कोणीच नाही माईचा जो मला हरवू शकेल आणि एकदा जर का मॉस्को पडला, की संपलं. मग तर मी जगाचा बादशाह झालो. मग मला कोण आवरणार? कारण इतका मोठा भूप्रदेश जर माझ्या कंट्रोलमध्ये आला, तर कोणी ताकदच नाही कोणाची माझ्यासमोर, हिंमत नाही. ना इंग्लंडची ना अमेरिकेची. पण इथे एक बोम आहे, की स्टॅलिनला माहिती आहे, की रशियामध्ये काय थंडी पडते. ती थंडी आपल्यासारखी नाही. आपल्याकडे काय थंडी असेल, आपण म्हणणार, की 10 डिग्री सेल्सियस, 5 डिग्री सेल्सियसला आपण म्हणू, की "अरे बापरे! काय थंडी आहे." हाडं गोठवणारी थंडी आहे. पण ह्यांची जी थंडी आहे ना रशियाची, एकतर हा सदर्न हेमिस्फिअरचा भाग आहे. म्हणजे आपण जे आहेत ते नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहेत. उत्तर गोलार्धात आहेत आपण. रशिया जो आहे तो पूर्ण सदर्न साइडला आहे. तर पृथ्वी इन्क्लाइन्ड असल्यामुळे सूर्यकिरणं पोहोचत नाहीत सदर्न हेमिस्फिअरमध्ये. जगाची 75% लोकसंख्या जी आहे ती विषुववृत्ताच्या एका बाजूला राहते आणि उरलेली तुरळक लोकसंख्या आहे 12-12.5% तर ती केवळ त्या बर्फाळ ठिकाणी राहते आणि त्याच्यामध्ये रशियाचा खूप मोठा भाग आहे. तर त्यांची जी थंडी आहे ना ती -33 डिग्री सेल्सियस पर्यंत जाते किंवा त्याच्याही पुढे जाते. तर हे जर्मन लोकांना माहितीच नाही, की थंडी काय चीज असते. त्यावेळेस काही कम्युनिकेशनची साधनं नव्हते. बाकी इंटरनेट नव्हतं, की एकमेकांना माहिती असेल, की काय चालतं तुमच्या देशात. तर त्यांनी त्यांना येऊ दिलं, येऊ दिलं. तेवढी 6 लाख लोकांची आर्मी एकदम अशी जोशमध्ये आलेली. त्यांना असं वाटलं, की संपला, आपण तर जिंकलो. पण इथे एक सेनापती उभा राहिला आणि तो म्हणजे जनरल विंटर. तर ह्या विंटरमध्ये इतकी वाताहत व्हायला लागली त्या लोकांची. त्यांचे रणगाडे फसले. बर्फ पडायला लागला. त्या सैनिकांना सवय नाही बर्फाची. जर्मनीत पण थोडाफार बर्फ पडत असेल. पण इथलं जे होतं ना ते खूपच जास्त एक्स्ट्रीम होतं. त्यांना इंचभर पण पुढे जाता येईना. मागून कसलीच मदत नाही. ते इतक्या पुढे आलेले आहेत त्यांच्या देशापासून, आता सगळे लॉजिस्टिक्स बंद झालेले आहेत. मागून येणारी मदत संपली. खायला-प्यायला सगळं संपत आलं. खेड्यांमध्ये काहीच ठेवलं नाही खाण्यापिण्याचं. हे जे स्टॅलिनचे सैन्य होते, त्यांनी पूर्ण कोठारं उद्ध्वस्त केली. गावकऱ्यांना घेऊन गेले ते वापस म्हणजे एका ठिकाणी जमा व्हायला लागले सगळे मॉस्कोच्या दिशेने. आधीच लोकसंख्या तुरळक, भौगोलिक प्रदेश मोठाच्या मोठा आणि यांना सुधरेना आता करायचं काय? मग त्यांनी लिटरली सोबतचे आणलेले पाळीव प्राणी जसे घोडा वगैरे ते कापून खायला लागले हे लोकं, की आता मरायचं नाही तर करायचं काय? खायला काहीच नाही. म्हणजे हे असं झालं, की कुठून अवदसा सुचली आणि आपण ह्या रशियात आलो. इतके हाल व्हायला लागले, जखमा व्हायला लागल्या बर्फामुळे, चिघळायला लागल्या. अत्यंत प्रतिकूल असं वातावरण, सैनिकांचं पूर्ण मनोधैर्य खचलं. आणि हे जे काही ऑपरेशन बार्बारोसा होता, ह्याचं पूर्ण धज्ज उडाला. जसा-जसा ऑगस्ट आला, ऑगस्टपासून त्यांची वाताहत सुरू झाली. जुलै-ऑगस्टमध्ये बर्फ पडायला लागला. असं वाटायला लागलं होतं, की विजय दृष्टीपथात आला आपल्या. पण ही स्टॅलिनची खरी चाल होती, की त्या पूर्ण सैन्यांना त्यांनी समोरासमोर सामना न करता, केवळ आपला भौगोलिक प्रदेश आणि इथला विंटर, त्याला ह्या 2 गोष्टी माहिती होत्या. तर आपली जी बलस्थानं आहेत, ती जर आपल्याला माहिती असेल ना, आपण आपल्यापेक्षा 1000 पट मोठ्या असलेल्या शत्रूला सुद्धा नमवू शकतो. फक्त
स्कोप आपल्याला कळायला पाहिजे किंवा एक गोष्ट असते ना, की आम्ही स्टॉक मार्केटमध्ये त्याला टाईम डिके म्हणतो, की जर तुम्हाला वेळ निभावून नेता आली तेवढी, तर तुमचा विजय निश्चित असतो. फक्त तुम्हाला वाट बघायची असते आणि ऑटोमॅटिकच तुमचा शत्रू गारद होतो. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि 5 डिसेंबर 1941 ला हिटलरनी आज्ञा दिली किंवा सरेंडर केला आणि त्यांनी म्हणलं, की "वापस या. जाऊ द्या आता, वापस या." आणि जितके लोकं जाताना मेले, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोकं वापस येताना मेले. म्हणजे अशी आर्मी जिला जगामध्ये कसलीच तोड नाही, त्या सैनिकांच्या शूरवीर सैनिकांसमोर कोणी टिकत नाही. अशा लोकांना न लढताच मारलं. तर त्याच्यातले जे असं म्हणतात, की 6,00,000 लोकं जे वापस गेले होते ना, त्यातले केवळ 40,000-50,000 लोकं असे एकदम फाटले तुटलेल्या अवस्थेत, जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत वापस पोहोचले आणि उरलेले लोकं मेले किंवा बेपत्ता झाले. तर इतकी मोठी आर्मी, इतका मोठा फोर्स ह्या स्टॅलिननी गायब केला. संपवला हिटलरला. म्हणजे हिटलर हरला कुठे? तर हिटलर रशियात हरला. त्याला हरवण्याची ताकद एकात पण नव्हती. आणि कदाचित जर त्यांनी रशियावर आक्रमण केलं नसतं, तर हे युद्ध आणखीन 2-5 वर्ष, 10 वर्ष आणखीन चाललं असतं. जोपर्यंत हिटलर स्वतः अटॉम बॉम्ब बनवला नसता किंवा अमेरिका आणि हिटलर एकमेकांसमोर आले नसते. त्याची शक्यता तशी कमी होती. पण त्यानंतर चर्चिलनी ज्या अशा काही खेळ्या खेळल्या, की ते तिघजण एकत्र आले. स्टॅलिन, इकडून रूझवेल्ट आणि स्वतः चर्चिल आणि त्या तिघांची मीटिंग झाल्यानंतर मग हे दोस्त राष्ट्र विजयी झाले. तर मला जे सांगायचंय ना, की वर्करनी ती माघार भासली, की आपण वापस येतोय. कदाचित त्यावेळेस रशियन जनतेला पण वाटलं असेल, की आपला सेनापती असा कसा भित्रा आहे? तो का अशी माघार घ्यायला लावतोय? आमची घरं जाळतोय, आमची शेतं जाळतोय आणि आम्हाला विस्थापित करतोय. त्या लोकांना खूप राग पण आला असेल, की आपण ही लढाई हरलो. आपल्या हातून हे गाव गेलं, आपल्या हातून ते गाव गेलं. पण त्याला हे माहिती होतं, की मला जर युद्ध जिंकायचं असेल, तर ह्या छोट्या-छोट्या लढाया मी हारल्या पाहिजे. आता ह्याचीच एक दुसरी पण बाजू आहे, की जेव्हा आपण छोट्या-छोट्या लढाया हारतो ना, तेव्हा आपला अपमान होतो आणि त्या अपमानातून आतमध्ये एक आग लागते आणि ती आगच तुमचं इंधन बनते, ज्याच्यामुळे तुम्ही खूप मोठं युद्ध जिंकता त्याच बळावरती. समजा आपण एखाद्या ठिकाणी अपयशी झालो. समजा एखादा मुलगा फेल झाला किंवा कमी मार्क्स पडले त्याला. तो अटेम्प्ट त्याचा फेल गेला. तर त्यावेळी त्याला खूप त्रास होतो पहिल्यांदा. सगळं जग त्याला नाव ठेवतं आणि तो स्वतः पण खचून जातो आणि मग तो दुसऱ्या वेळी अजून जास्त प्रयत्न करतो. पण समजा नाईलाजाने पुन्हा एकदा दुर्दैवाने त्याला आणखीन एकदा अपयशाचा सामना करावा लागला. त्यावेळी तो त्याच्या मनाला खूप जास्त लागतं, की "अरे, हे काय चालू आहे? पहिल्यांदा हारलो ठीक आहे, कमी पडले असतील प्रयत्न. ह्यावेळेस तर खूप प्रयत्न केले तरी पण हारलो. कॉम्पिटिशनच एवढी जास्त आहे." मग तिसऱ्या वेळी मात्र तो त्याची पूर्ण ताकद पणाला लावतो आणि मग तो खूप आपले 100% एफर्ट्स देतो, आकाश-पाताळ एक करतो आणि मग काही अटेम्प्ट नंतर कदाचित तिसऱ्या, कदाचित 5व्या पण त्यावेळी तो जिंकतो. त्यावेळी त्याला सक्सेस मिळतं. सेम लाईफमध्ये पण आहे. नोकरीमध्ये पण असंच आहे. बिझनेसमध्ये पण असंच आहे. सुरुवातीला आपल्याला एकामागे एक अपयश येतात. कुणीतरी फसवतो, कोणीतरी लुटतो, कधीतरी लॉस होतो, आहे ना? आणि मग शेवटी माणूस खचतो. पण पुन्हा ताकदीने उभा राहतो. पुन्हा उभा राहतो, पुन्हा उभा राहतो. आधीच्या चुकांमधले धडे शिकत उभा राहतो आणि एके दिवशी आपला बिझनेस खूप छान चालेल. एके दिवशी तुम्ही ते टार्गेट अचीव्ह करता, जे तुम्ही स्वतःसाठी ठेवलेलं असतं. तर हेच आहे, की लाईफमध्ये छोट्या-छोट्या लढाया हारल्या ना, त्याच्यातून एक एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी जर आपल्याला साठवता आली, आत्मसात करता आली, स्टोअर करता आली, त्याचा वापर करायला शिकलो एका हत्यारासारखा, तर मग विजय आपला असतो. तर कुठेतरी स्टॅलिननी पण असंच केलं आणि म्हणून त्याला तो विजय मिळाला असेल. तर शेवटी परत एकदा नेपोलियन असं सांगतो, की "द शुअरेस्ट वे टू रिमेन पुअर इज टू बी अॅन हॉनेस्ट मॅन." तर तुम्ही जर खूप जास्त प्रामाणिक असाल, तुम्ही जर खूप जास्त भोळे असाल, तुम्ही खूप जास्त दयाळू असाल किंवा अ, असं म्हणाल, की मी खूप चांगल्या वृत्तीनं वागणारा माणूस आहे. मला अजिबातच काहीच जमत नाही. कुटील मला अजिबात जमणार नाही. तर तो म्हणतो, की कदाचित मग तुम्ही गरीब राहाल. तर जेव्हा युद्ध असतं ना, त्यावेळी म्हणजे भलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे सत्यम वद, खूप नेहमी खरं बोला, चांगलं वागा, सत्कर्म करा, सदाचरण करा. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण जर तुम्हाला तुमची महत्त्वाकांक्षा जर असेल आणि तुम्हाला ह्या संघर्षामध्ये जर पुढे जायचं असेल, तर कदाचित तुमचा भोळेपणा कुठं रोखायचा हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. तर ह्याच्यामागे खूप गहन अर्थ दडलेला आहे. जे वर्करनी जे दिसतंय, की तुम्ही अप्रामाणिक बना आणि खूप मोठे व्हा, असा त्याचा अर्थ नाहीये. त्याचा अर्थ असा आहे, की
तुम्हाला समोरच्या व्यक्तीला ओळखून डावावरती प्रतिडाव टाकता आला पाहिजे. तुमचे डावपेच ठरवता आले पाहिजे किंवा तुम्हाला आकलन करता आलं पाहिजे परिस्थितीचं आणि मग तुम्ही त्याला नमवू शकता. तुमचा जो कोणी शत्रू आहे, इथं तुमच्या आतला दुर्गुण पण एक शत्रू असू शकतो किंवा तुमच्या पाठीमागे काड्या करणारी व्यक्ती पण तुमचा शत्रू असू शकते. तुमची गरिबी पण तुमचा शत्रू असू शकते. तुमचं अपयश पण तुमचा शत्रू असू शकतं. तुमचा आळस पण तुमचा शत्रू असू शकतो. तर आपला शत्रू व्यक्तिपरत्वे बदलेल, पण त्याच्यावर मात करण्याचा मार्ग मात्र एकच आहे. तर एक पुढची एक केस स्टडी खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती आपण बघूया. आपले सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे. पण आत्ता आहे ना छत्रपती हे विशेषण काढून टाकू 2 मिनिटासाठी. महाराज पण काढून टाकू. शिवाजी ॲज अ मॅन एक माणूस म्हणून शिवाजीचा अभ्यास जर करता आला. कारण आजकाल काय झालंय, प्रत्येक गोष्टीला आपण ती अस्मिता जोडतो, की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही एकेरी उल्लेख कसा केला? ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा ॲक्चुअली ह्या माणसाचं लाईफ काय आहे? आणि त्याच्यातून मला माझ्या जीवनात काय मी घेऊ शकतो? तर हे खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. एक गोष्ट आहे ना, आपण त्यांना देव बनवलं. आपण त्यांचे एवढे पुतळे बांधले, एवढे मंदिरं बांधले, त्यांची एवढी भक्ती केली, की त्यांच्यामधून काही घ्यायचं, काय शिकायचं, त्याच्याकडे आपलं कदाचित थोडं दुर्लक्ष होतं. कारण महापुरुष तर चूक करूच शकत नाही. आणि जर तो देवाचा अवतार आहे, तर त्याला तर सगळंच शक्य आहे. मग मी तर देवाचा अवतार नाही. तर मी तर साधा माणूस आहे. मग मी त्यांची कॉपी कशी काय करू शकतो? किंवा मी त्यांच्याकडून काय शिकू शकतो? तर सांगायचं झालं ना, तर शिवाजी महाराजांची हार झालेली आहे आणि ती खूप मोठी हार झालेली आहे. कोणी मान्य करो किंवा न करो, ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केला त्याला माहिती आहे, की जेव्हा मिर्झा राजे जयसिंग आले, म्हणजे हे सुरुवातीच्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, तसं बघितलं तर. आपली तेवढी लायकी नाही, पण तरी सुद्धा तोरणा किल्ला जिंकणं, अफजल खानाला मारणं किंवा शाहिस्तेखानाची बोटं कापणं, खूप महान काम आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या माणसाच्या कारकिर्दीतल्या ह्या छोट्या घटना आहेत, छोटे टप्पे आहेत. आणि यांच्यातला एक सर्वात मोठा टप्पा आहे ना, तिथं इतिहासकार किंवा त्यांची गुणगान करताना त्याला वगळून पुढे जातात लगेच इमिडिएटली. मिर्झा राजे जयसिंगनी जेव्हा आक्रमण केलं, संपूर्ण 23 किल्ले घेऊन टाकले, स्वराज्य संपवलं, पूर्ण संपवलं आणि महाराजांना त्यांनी भाग पाडलं औरंगजेब समोर जाण्यामध्ये. आता त्याला लोकं मुलामा देतात, की महाराजांना हिंदूंना एकत्र करायचं होतं आणि मग स्वतःहून ते शरण गेले किंवा त्यांनी एक हात पुढे केला दिलदार बनून. तर ह्या सगळ्या भावना असतात. पण सत्य हेच आहे, की औरंगजेबाने एक खूप मोठी हार शिवाजी महाराजांना दिली होती. ती आज बोलली जात नाही. आता ह्याच्यातून काय धडा आहे हे खूप महत्वाचं आहे. की शिवाजी महाराज औरंगजेब इतका चतुर म्हणजे शिवाजी महाराज तर महाचतुर. त्यांच्या एवढा तर भारी माणूसच नाही. पण त्यांना सुद्धा डिफीट करणारा औरंगजेब किती भारी असेल. की त्यांनी एवढी 10 लाखांची फौज पाठवली स्वराज्यावरती. मग भीती दाखवली. काही असेल जाळपोळ करणार, उद्ध्वस्त करणार, समोरासमोर संघर्ष होणार. शिवाजी महाराजांनी तो टाळला. एक भेटीला गेले. त्यांना त्यांनी कैद पण केलं. तर किती मोठी नामुष्की आहे एका माणसासाठी, एका राजासाठी, की ज्यांनी एक रक्ताचं पाणी करून एक राज्य उभं केलंय आणि ते राज्य संपतंय. रातोरात संपतंय. सगळे एवढे 15-20 वर्षाची मेहनत आहे, ती पूर्ण पाण्यात जाते. लहानपणापासून स्वप्न बघितलं, की आपली जनताच खूप चांगली पाहिजे. खतम. एका रात्रीत आपण मरणार का हे पण माहीत नाही. आपण उद्या जगणार की नाही हे पण माहीत नाही. हा औरंगजेब आपल्याला सोडेल का नाही हे पण माहीत नाही. पण आता त्यांचं भाग्य म्हणा, त्यांची बुद्धी म्हणा, नशीब म्हणा, पण ते वापस आले. आता वापस आल्यानंतर आता आता इथून शिवाजी महाराजांचं खरं त्यांचं जे काय गुण, कौशल्य, त्यांचं जे चरित्र उजळून निघतं ना, ते आग्र्याहून वापस आल्यानंतर उजळून निघतं. मी जसं म्हणलं तो पहिला टप्पा आहे ना, तो सोपा आहे. ॲज अ यूथ तुम्ही कॉन्कर करता, तुम्ही लढाया करता, तुम्ही जिंकता, तुम्ही लोकांना शह देता, इथपर्यंत पण ठीक आहे. हे सर्वांनी केलं. पण ह्याच्या पुढची जी आहे ना, ती अद्भुत किमया आहे. आता तुम्हाला एक स्लाईड दिसत असेल त्याच्यामध्ये जो भगवा पट्टा आहे ना, तर तो दक्षिण दिग्विजय आहे. महाराज वापस येतात राजगडावरती. इतके मोठे धक्के सहन करून वापस येतात, की त्यांना अक्षरशः एखादा दुसरा माणूस असला असता ना, तर त्यांनी दहशत घेतली असती, की जीवावर बेतणं काय असतं? स्वतःच्या मुलाचा मृत्यू होताना त्यांच्या मनात विचार आले असतील, की आत्ता समजा मला मारलं, संभाजीला मारलं, तर काय होईल? पण हे सगळं सामोरं जाऊन ते वापस आल्यानंतर पण शांत नाही बसत. मग ते काय विचार करतात, की आता बघा ही स्ट्रॅटेजी कशी असते, की सुरुवातीला ते कुठे होते? ते शिवनेरीवर असतील सुरुवातीला. त्यानंतर ते चंद्रराव मोरेला मारतात, ते जावळीचा प्रदेश बघतात. तिथं तो रायगड बघतात आणि म्हणतात, "वाह! ही माझी राजधानी." आता ही आहे ना एक गुफा आहे. आता इथे येणारा माणूस मला मारायला, तो काही वापस जात नाही. ते अशा अवघड ठिकाणी जाऊन बसले. आज सुद्धा रायगड ट्रॅक करायचं म्हणलं तर दम लागतो. त्या काळात त्या लोकांनी साधनं नसताना, गाड्या नसताना, रस्ते नसताना, इन्फ्रास्ट्रक्चर नसताना
किती कसं असेल ते, किती घनदाट जंगल, जाणं येणं किती अवघड आहे, चिंचोळ्या वाटा, आलेला माणूस वापस जाणारच नाही, म्हणजे शत्रू ॲटलीस्ट. तर ते अशा ठिकाणी जाऊन बसले, जी एकदम सेफ जागा आहे. निसर्गच त्यांना पूर्ण अनुकूल आहे. भौगोलिक परिस्थिती, त्यांचे सगळे किल्ले पण असे डोंगराच्या टोकावरती आहेत, की वरून पूर्ण दिसतं कोण येतंय, कोण चालून येतंय आणि वरून दगड मारा, आगीचे मारा करा आणि त्यांना मारून टाका. अशा पद्धतीची ती रणनीती आहे. तर त्यांनी विचार केला, की जर मिर्झा राजे एवढी फौज घेऊन स्वराज्यावर चालून येऊ शकतो, तर मग मी त्यांच्यासमोर टिकाव नाही धरू शकत. तर मला काय करायचंय? मग त्यांनी विचार केला, की लॉजिस्टिक्स परत एकदा कमी सैन्य आहे आणि समोरच्या लोकांना आपल्याला हरवायचं आहे. आपल्यापेक्षा ते शेकडो पट, हजारो पट जास्त शक्तिशाली आहेत. त्यांच्या मागे पूर्ण उत्तर भारतातली सगळी राजपूत सेना आहे. अदर पार्टीज आहेत पूर्ण. खूप मोठं सैन्य आहे. रिसोर्सेस खूप जास्त आहेत. मग त्यांनी विचार केला, याला आहे ना मी खेचणार आणखीन एकदा. जसं त्यांनी अफझल खानाला पूर्ण पुरंदरपर्यंत आणलं होतं. त्या ह्याच्या प्रतापगडपर्यंत आणला होता. तसं त्यांनी विचार केला, इथली भौगोलिक परिस्थिती तितकी मोठी नाहीये. तर मी काय करणार आता शेवटचं जे टोक आहे भारताचं, तिथे जाणार. आता आज ना उद्या हा औरंगजेब आपल्यावर चालून येईल. माहिती आहे त्यांना 100% माहिती आहे, की हा खुनशी माणूस आहे. आता मी त्याला फसवून आलेलो आहे. तो कसा चेकाळला असेल त्याचं सगळं त्यांनी चेहरा बघितलेला आहे. त्याला अनुभवलेला आहे, की ह्या माणसाची वृत्ती किती क्रूर आहे. त्यांनी तिकडे मंदिर फोडले वगैरे. तर त्यांना सगळं माहिती आहे, की तो माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो. आणि मग तो आज ना उद्या चालून येईल. आपलं स्वराज्य आपल्याला वाचवता येणार नाही. तर आपण काय करू? आपण 4 पावलं मागे जाऊ. आणि म्हणून ते कुतुबशहा सोबत संधी करतात. म्हणून ते आदिलशहा सोबत संधी करतात. ज्या लोकांच्या जीवावर उठलेले होते हे तिघजण, तर ते लोकं मित्र बनले आणि महाराज पुढे निघाले आणि हा जो चिंचोळा पट्टा दिसतोय भगवा, तर तो साम्राज्याचा विस्तार आहे. त्यांनी पुढच्या काही वर्षांमध्ये, दीड वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये 350 किल्ले जिंकले. खूप किल्ल्यांचं बांधकाम केलं. तो दक्षिण दिग्विजय आहे. आणि तो काय असाच होता का, की नॉर्थमध्ये आता मी जाऊ शकत नाही, म्हणून चला साऊथला जातो आणि तिथं आपलं काहीतरी करतो. त्याच्यामागे खूप मोठी रणनीती आहे, की मी काय करतो, जिथपर्यंत भारत एंड होतो, कन्याकुमारीच्या टोकापर्यंत मी जातो, जिथं समुद्र एंड होतो तिथपर्यंत. तिथं मी माझी कॅपिटल बनवतो आणि ती आहे जिंजी. आणि आज ना उद्या जेव्हा औरंगजेब माझ्यावरती चालून येईल, स्वराज्यावर चालून येईल, त्यावेळी मी माझी पूर्ण आर्मी जिंजीला घेऊन जाईल वापस. आणि जसा औरंगजेब पुढे येत जाईल, आता जसं मी उदाहरण दिलं, की स्टॅलिननी हिटलरसोबत जे केलं, तसंच की त्यांचे रिसोर्सेस, त्यांचे लॉजिस्टिक तुटले जातील. त्यांना वरून मिळणारी शस्त्र किंवा वरून मिळणारा सगळी रसद जी असते, ती तुटत जाईल. त्यांची कारण डिस्टन्स वाढला. डिस्टन्स वाढला की आर्मी तुमची कोलॅप्स होते हळू-हळू. आणि मग इथले लोकं जेव्हा उठाव करतील त्यांच्या विरोधात, तर त्यावेळी ते लोकं आपोआपच हारतील. तर हे एवढं मोठं व्हिजन आहे. आता हे काळाने त्यांना दगा दिला. महाराज अवघ्या 50व्या वर्षी गेले. त्यांना जर अजून कदाचित 10-15 वर्ष जास्त भेटले असते, तर संपवलं असतं त्यांनी मुघल साम्राज्य पूर्ण. पण ते व्हायचं नव्हतं. पण ह्याच्यामध्ये सुद्धा तेच आहे, की एखादी छोटी लढाई हरकत नाही. युद्ध मात्र आपल्याला जिंकायचंय. तर ही स्केलिंग आहे, की सुरुवातीला जे त्यांनी अफझल खानावरती केलं किंवा तिकडे ते जावळीमध्ये बसून केलं, तसंच त्यांना जिंजीमध्ये बसून करायचं होतं. त्यांच्या दुसऱ्या मुलाला राजाराम महाराजांना जिंजीने आसरा दिला. कित्येक वर्ष, एक 5-7 वर्ष त्यांनी जिंजीमध्ये राहिले आणि म्हणून सेफ राहिले. त्यांनी जर इथे राहिले असते तर नक्कीच त्यांना संपवलं गेलं असतं किंवा त्यांचे पण असे हाल झाले असते. पण ते महाराजांचं व्हिजन आहे. आणि हे जे मंदिर आहे ना, तिरुपट्टणचलम असं नावाचं एक गाव आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते मंदिर बांधलेलं आहे महादेवाचं. तर आज सुद्धा ते बघायला भेटतं. खूप छान सुरेख असं मंदिर आहे. त्याचा जीर्णोद्धार त्यांनी केला. हे जिंजीचा किल्ला आहे. आपल्यापैकी कुणी जर गेला असेल तर फार सुंदर किल्ला आहे बघण्यासारखा. आणि परत ह्या जिओग्राफिकल मॅपमध्ये दिसतो तो रेड कलरचा जो पोर्शन आहे, मॅजेंटा पिंक, तो पूर्ण भगवा शिवाजी महाराजांचं स्वराज्य असलेला पूर्ण साउथ मधला. आणि त्यांनी खूप शिकण्यासारखं आहे या स्ट्रॅटेजीमध्ये. तर अल्टिमेटली हे एक ट्रुथ आहे, की लाईफमध्ये सुद्धा आहे ना, जर मोठं व्हायचं असेल, जर मेन ध्येय गाठायचं असेल, तर छोटे-मोठे कॉम्प्रोमाईज करावे लागतात. छोट्या-मोठ्या ठिकाणी माघारी पण घ्याव्या लागतात. आणि त्या माघारींमधून प्रेरणा घेऊन आपण जर एखादी हार घेतली, तर ती पचवून पुन्हा नव्या उमेदीने उभं राहायचं. जसं शिवाजी महाराजांनी केलं. एक खूप मोठी हार झाली, पण त्यांनी परत एकदा उभं राहिले. आणि मग ती युद्धाची जिंकण्याची सुरुवात असते. तर युद्धांमध्ये अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी असतात. ह्या सेशनला एका लाइटर मोडवरती एंड करतोय. आपण कुठल्या पार्टीचे समर्थक नाही किंवा विरोधक नाही, है ना? आपल्यासाठी हे तिन्ही पण माणसं आहेत. एक तटस्थ म्हणून आपण कुठले कार्यकर्ते नाही कोणाचे बांधलेले. आपण काही लाभार्थी नाही कोणाचे.
तर हे 3 माणसं आहेत आपल्या समोर आणि हे देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस आहे. कोणासाठी तो टरबुजा असेल, कोणासाठी तो देवाभाऊ असेल, कोणासाठी तो अभ्यासू मुख्यमंत्री, अभ्यासू व्यक्तिमत्व असेल. आपल्यासाठी काही नाही. आपल्यासाठी हा एक माणूस आहे. हा मधला एक माणूस आहे आणि हा शेवटी एक माणूस आहे. तर अ, ह्याच्यामध्ये पण एक गंमत आहे आणि ती गंमत काय आहे? आता आत्तापर्यंत जे तुम्ही ऐकलं, ते जर तुम्ही इथं अप्लाय कराल, तर तुम्हाला त्याची ती गोम लक्षात येईल, की काय झालं सुरुवातीला 2.5-1 वर्षापूर्वी एक गव्हर्नमेंट बनलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळी बीजेपीने प्रयत्न करून बघितला. अजित पवारला त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. आता तो बनाव होता का तो खरा होता माहीत नाही आपल्याला. आपण कॉमन मॅन आहे. आपल्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन कधीच येत नाही, की आतमध्ये काय घडलं. तुमच्या समोर जे दाखवलं जातं ते फसवचित्र असतं. त्याच्यामध्ये त्यांचे हितसंबंध असतात, वेस्टर्न इंटरेस्ट असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा लगेच आपण निष्कर्षावर येऊ नये, की नेमकं काय झालं असेल. पण आपण असं मान्य करू, की त्यांनी प्रयत्न केला, एक अटेम्प्ट केला, की आपण एक सरकार बनवूया, पण ते बनवता आलं नाही बीजेपीला. आता त्यावेळेस त्यांच्याकडे रिसोर्सेस नव्हते का? त्यावेळेस त्यांच्याकडे पैसा नव्हता का? त्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता नव्हती का? जर त्यांनी ठरवलं असतं, तर इमिडिएटली 1 महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात त्यांनी ह्या बंडखोर लोकांना फोडलं असतं. त्यांना 50 कोटी काय 100 कोटी दिले असते आणि त्यांनी आरामशीर ती गव्हर्नमेंट पाडली असती. मग त्यांनी 2.5 वर्ष वेट का केला त्या गोष्टीसाठी? तर ह्याच्या मागे ही गोष्ट आहे, की समोरच्याला गाफील बनवा. त्यांनी विचार काय केला असेल अपोझिट पार्टीने? आपण फक्त एक म्हणजे त्या भावना सोडून देऊ, की मी शिवसेनेचा आहे, बीजेपीचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, हे नाही विचार करतोय. आपण विचार करतोय, की एक आपला शत्रू आहे आपल्या समोर आणि त्याला आपल्याला कायमचं जर संपवायचं असेल, तर काय करायचं? तर त्यांनी काय केलं, टेम्पररी डिफीट स्वीकारली. त्यांनी काय केलं, की ठीक आहे तुम्ही जिंकले. चला तुम्ही जिंकले. हां, चला करा तुम्ही राज्य. तुम्ही मुख्यमंत्री बना, तुम्ही उपमुख्यमंत्री बना. तुमचं झालं महाराष्ट्र, तुम्ही राज्य करा. चला काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांनी 2 हेतू ठेवले आपल्या मनात. एक म्हणजे आम्ही तुम्हाला एक्सपोज करू. आम्ही तुमच्या मागे असे घोडे लावू, दररोज अशी आग लावू तुम्हाला, की त्याचे चटके तुम्ही सहन नाही करू शकणार. मग त्यांनी रोज एक प्रकरण काढायचे. कधी हा मंत्री, कधी तो मंत्री, कधी ह्याच्यावर प्रेशर टाक, कधी ह्याच्या फाईली काढ, कधी त्याच्या फाईली काढ. त्यांनी त्याला सुखाने जगू दिलं नाही. ही झाली पहिली स्ट्रॅटेजी वरून दिसते ती. दुसरी स्ट्रॅटेजी ही आहे लोकांमध्ये तुमची प्रतिमा इतकी खराब करू, की लोक तुम्हाला शिव्या द्यायला लागतील, की "अरे यार काय फालतू माणूस आहे. हा का गेला त्यांच्यासोबत आणि असं नव्हतं करायला पाहिजे. हे खूप चुकीचं झालं. बीजेपीवर अन्याय झाला." जो काही डाग लागला होता त्यांच्यावर तो पण विसरून गेले लोक. तर ही एक ते मानसिक आणखीन एक वॉरफेअर. म्हणजे डिफीट जरी घेतली तरी पण वॉर त्यांना जिंकायचा आहे बेसिकली. आणि मग शेवटी त्यांनी जो घाव घातला आत्ताच्या, तो इतका जबरदस्त मुळावर घातला, की आता त्यांची पायाखालची पूर्ण वाळूच काढली. पूर्ण खुर्चीच खेचून घेतली. ज्या 4 सपोर्टवरती तुम्ही स्टँड आहात. तुमची मेन माणसंच जर मी खेचून घेतली पूर्ण, आता करतो एकटा काय करतो. आणि आता हे खतम आहे. हा फायनल वार आहे. आता तुम्ही किती जरी म्हणाले, की आम्ही परत एकदा उभा करू, असले लोकं 56 येतात आणि जातात. असं नाहीये. तुमची जी मेन लोकं असतात, तुमच्या ऑर्गनायझेशन मधले की पर्सन्स असतात, त्याला तुमचे सगळे सिक्रेट्स माहिती आहेत. आज 40-40 वर्ष झाले ते लोकं जर तुमच्या सोबत असतील, तर त्या लोकांमध्ये एवढी पॉवर निश्चित असते, की ते तुम्हाला खूप मोठा डॅमेज करू शकतात. आणि हे जोक नसतो, की एका रात्रीत परत एकदा मी नवीन ऑर्गनायझेशन बनवतो आणि सगळे रिसोर्सेस पुन्हा उभा करतो. हे लोकं आंडू-पांडू नाहीये. हे पण 50 कोटी, 100 कोटीचे मालक असतील. त्या तालुक्याचे राजे असतील थोडक्यात. तर दे आर इम्पोर्टंट. दे आर ॲसेट फॉर यू. आणि त्याच लोकांना तुम्ही वशमध्ये केलं, मॅनिप्युलेट केलं, तोडलं आणि समोरच्या पार्टीला एकच असा वार केला, की त्याला एकदम असहाय्य केलं. ॲज अ पॉलिटिकल एनालिसिस म्हणून म्हणतोय. आपल्याला त्याच्यात बाकी काही घेणं-देणं नाही. कोणतं सरकार चांगलं, कोणतं खराब. मी तर म्हणतो सगळेच एका माळ्याची मणी आहे. काही फरक पडत नाही. कोणी आलं तर ते स्वतःचा स्वार्थ साधणार आहे. फक्त याच्यातून शिकण्यासारखी गोष्ट काय आहे, की सुरुवातीला जरी तुम्ही हरल्यासारखं वाटत असेल, आजच्या डेटला हे सगळं का बोलतोय आपण? त्याच्यातून आपण काय मिळवतोय? तर कन्क्लुजन हे आहे, की आजच्या डेटला कदाचित आपली दररोज हार होत असेल. मी जसं सुरुवातीला म्हणलं, की आपण त्रस्त असतो. आपण आपल्या इच्छा असतात, पण त्या पूर्ण करू शकत नाही. आपण कदाचित आपल्या मुलांना जे पाहिजे ते एज्युकेशन देऊ शकत नाही. खूप वेळा आपण परेशान होतो, निराश होतो. आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. आपल्यासमोर खूप मोठे चॅलेंजेस उभं राहतात. 10 वर्षाखाली, 5 वर्षाखाली ज्या पद्धतीने आपण विचार केला होता, की माझी लाईफ इतकी उंचीवर नेईन, ती होत नाही आणि त्याचा त्रास होतो माणसाला. पण आहे ना, आपण नेहमी हा विचार केला पाहिजे, की आजची लढाई जरी मी हारलो, तरी पण हे वॉर मीच जिंकणार आहे. आणि आज जर मी काही हरलो असेल, त्याला मी 2 प्रकारे घेऊ शकतो, की टेम्पररी लढाया हरल्यामुळे मला फरक पडत नाही, हा पहिला. आणि टेम्पररी लढाया हरल्यामुळे माझ्यामध्ये जी ताकद तयार होईल, ती मला युद्ध जिंकण्यासाठी मदत करेल.
हा जर विचार आपण प्रबळ करत गेलो समोर, तर मग सगळे रस्ते सोपे होतील. आणि इतिहासात हेच झालेलं आहे. कोणत्या पण महान माणसाचा तुम्ही इतिहास काढून बघा. अब्राहम लिंकन पण 10-5 वेळेस हरला होता मोठ्या-मोठ्या लढाया. म्हणून तो शेवटी राष्ट्राध्यक्ष बनला. कारण त्याला पहिल्या दिवशी माहीत नव्हतं, की राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी काय लागतं. पण प्रत्येक अपयशामध्ये तो शिकत गेला, की मला पर्सनॅलिटी लागेल, मला बोलणं लागेल, मला रायटिंग यावी लागेल, मला लोकांना इन्फ्लुअन्स करणं यावं लागेल, मला लोकांची सेवा करता आली पाहिजे. आणि असं करत स्वतःमध्ये सुधारणा करत, करत, करत तो शीर्षस्थानी पोहोचलेला आहे. कोणी पण माणूस असेल, ज्या लोकांनी एक्सपेरिमेंट्स केले, ते पहिल्यांदा फेल गेले. मग तेव्हा पण त्यांनी लढाया हरल्या. पण त्यांनी अर्ध्यात सोडलं का? त्यांनी युद्ध जिंकून दाखवलं. मग तो एडिसन होता किंवा आइन्स्टाईन होता किंवा न्यूटन होता. तर ह्या लोकांच्या आयुष्यात पण असे प्रसंग घडलेले अपमानकारक, मानहानीचे. तर आपल्या सोबत जर असे घडत असतील, तर तुमच्यासमोर 2 पर्याय असतात. एक म्हणजे हार मानणं, सोडून देणं, स्वतःबद्दलच्या अपेक्षा सोडून देणं, की जाऊ दे यार, नाही जमत आहे आपल्याला. अपनी बस की बात नाहीये. माझं नशीब असंच आहे आणि मी असाच जगेन. आणि दुसरं असतं की नाही, जरी आज माझी ही टेम्पररी डिफीट असेल, तरी पण मी जिंकणार. हा विचारच आपल्याला विजयी करतो. तर असं खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला असं वाटलं, की हे असं गोष्टी रूपांमध्ये जर सांगितलं, तर ते जास्त लक्षात राहील. ज्या वेळी असं होतं आपल्यासोबत, की मी काहीतरी हारतोय, त्यावेळी ना आनंदी व्हायला पाहिजे, की जर आज मी काहीतरी हारतोय, तर माझा उद्याचा विजय जो आहे तो निश्चित होतोय. असा त्याचा अर्थ आहे. तर बघता-बघता 50 मिनिटं झाले आणि मला तर कळालं नाही 50 मिनिट कसे गेले. तर आय होप तुम्ही पण एन्जॉय केला असेल. कोणाला जर काही शेअर करायचं असेल तर काही सांगू शकता? तुम्ही ऐकलं का? व्यवस्थित ऐकू आलं का? विषय कसा होता? कोणाला काही बोलण्याची इच्छा आहे? पंकज भाऊ सेशन छान वाटला हां, हां. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे शिकायला मिळाल्या युद्धाविषयीच्या वगैरे आणि हे हां. गोष्टी रूपातून छान वाटलं. अजून अच्छा. भविष्यामध्ये असेच छान छान सेशन आणि वेगवेगळे विषय ऐकायला मिळतील आणि ज्ञानात भर पडेल. त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. हो. आणखीन कोणाला काही सांगायचं आहे? हां, बोला हा मॅडम. पंकज, हा खरंच छान वाटलं आजच्या ही गोष्ट स्वरूपात एक एक की पॉइंट त्यातल्या घेता आल्या की हा आपण यातून काहीतरी शिकू शकतो. ते ऐकायला हां. एकदम छान वाटतं. ते वाचताना आपण एवढं नाही, पण तुम्ही सांगताना ते अशा छान पद्धतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगतात. खरंच छान वाटतं. हां. तर हे ना ही गोष्ट आहे ना स्टॉक मार्केट पण मध्ये पण लागू आहे. आता समजा आपण गोल्डन क्रॉस वरती एंट्री करतोय आणि आपला स्टॉप लॉस हिट झाला. आपल्याला एक्सपेक्टेड रिटर्न नाही मिळाले. तर ती तुमची टेम्पररी डिफीट आहे सुरुवातीला. कदाचित तुम्हाला तो लॉस सहन करावा लागतो. 2% चा, 3% चा, कधी 5% चा. तुमचा स्टॉक फेल जातो, तुमची सिलेक्शन फेल होते. असं काहीतरी होतं. टायमिंग चुकते. स्टॉकनी आपल्याला चकवा दिला, मार्केटनी चकवा दिला. पण ह्या छोट्या-छोट्या डिफीट नंतर एक मोठं वॉर पण तुम्ही जिंकता. जर का तुम्हाला तो बुल रन भेटला, म्हणजे लिटरली एक-एक स्टॉक 5-5 पट झाले सर. गोल्डन क्रॉसला जर एंट्री घेतली असती, तुम्ही जर समजा जानेवारी 21 मध्ये टाटा स्टीलमध्ये किंवा सेलमध्ये एंट्री घेतली असती. सेल ₹50 ला होता आणि तो 50 चा स्टॉक 150 ला गेला. 200 ला पण गेला होता. तर ही रेंज काय आहे? चौपट, 5 पट रिटर्न. Mindtree सारख्या स्टॉकनी 8 पट रिटर्न दिले गोल्ड क्रॉस नंतर किंवा दुसरे प्रत्येक स्टॉक, कोणता पण स्टॉक. तर 6-6, 7-7 महिने, 8-8 महिने तो परत स्टॉप लॉस लाईनला येत नाही आपल्या. तर हे पण एक तेच आहे ना, की एखादी छोटी बॅटल हरली तर काय मनाला लावून घ्यायचं? प्रॉब्लेम कुठं होतो? आपण छोट्या स्टॉप लॉसमध्येच कंटाळतो, की "अरे यार, पहिल्यांदा हिट झालं, दुसऱ्यांदा हिट झालं." नाही, तुमची मेथड काम नाही करत. नाही, नाही, हे फेल जातं. त्याला कोण बघत बसा. एक कॅन्डल येते आणि सगळं धुवून जाते माझं. पण तिथंच तर तुमची परीक्षा आहे, की एकदा, दोनदा, तीनदा ते तुम्हाला तपासतं आणि चौथ्या वेळेस ते असं तुमच्या पदरात एवढं मोठं दाण टाकतं, की आयुष्यभराची कमाई होऊन जाते माणसाची. तर आय होप तुम्ही स्टॉक मार्केटमधले खेळाडू आहात म्हणून मला वाटलं, की तुम्हाला सांगावं हे पण. थँक्यू सर, थँक्यू. तर मित्रांनो, मला मजा आली आणि अशाच गप्पा आपण मारूया. वेगवेगळे विषय आपण घेऊ. माझ्या आवडीचे जसे विषय आहेत, आर्किटेक्चर माझं मेन बिझनेस आहे. एन्व्हायर्नमेंट बद्दल मला आवडतं. कदाचित तो प्रत्येकाचा इंटरेस्ट नसेल किंवा मोटिव्हेशनल गोष्टी असतात, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या गोष्टी असतात, मेडिटेशनच्या गोष्टी असतात. अ, आपल्या मनामध्ये काही विचार सुरू असतात आणि त्याच्यावरती आपल्या मनात एक
गोष्टी रूपामध्ये काहीतरी येतं, कंटेंट येतो आणि ते मांडायचं एक प्लॅटफॉर्म मी तयार करायचा प्रयत्न करतोय. तर मी तुमच्या सर्वांचा ब्रॉडकास्ट बनवतोय. ज्यांनी मला ॲड मी असा मेसेज केला आणि जेव्हा पण सेशन असेल मी ट्राय करेन जास्तीत जास्त तुमच्या समोर येऊन संवाद साधेन आणि याच्यामागे कसलाही स्वार्थ नाही. मी माझा वेळ देतोय, एनर्जी देतोय, स्वतःचं डेव्हलपमेंट व्हावं म्हणून, मला काहीतरी इन्स्पिरेशन मिळावी म्हणून. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, की तुम्ही वेळ द्या. मला आहे ना, मी YouTube चॅनल सुरू करू शकतो, सगळा कंटेंट ओपनमध्ये ठेवू शकतो. त्याच्यातून कदाचित मॉनिटायझेशन पण होईल. पण ते न करता माझी अशी इच्छा आहे, की आपण जेन्युइन वन टू वन संवाद करू. आपण मित्र आहोत सगळे एकमेकांचे. तर असं रात्रीचा 9 वाजताचा जो टाईम असतो ना, आपण काय करतो जेवण वगैरे झालेलं असतं. एकतर तुम्ही टीव्ही बघता किंवा Facebook काढून बसता किंवा मोबाईलवरती Insta, रील्स, YouTube, गाणे, कुणी काहीतरी क्लिप्स बघत, काय माहित नाही मला, टीव्ही बघत असेल. तर हाच जर विषय आपण सत्कारणी लावला तर कमीत कमी येणारा 1 महिना पुढचा, आज 15 जुलै आहे, 14 जुलै आहे, तर 15 ऑगस्ट पर्यंत आपण ट्राय करूया, की असं काहीतरी नवीन-नवीन विषयांवरती आपण बोलू. तुम्ही पण बोला, मी पण बोलेन. तुम्ही तुमचे मत मांडा. असं नाही की सगळे म्यूट करून बसायचं. मी काहीतरी प्रवचन द्यायचं. सगळे म्हणाले, "वाह! वाह! ओके, ओके. थँक यू, चलो बाय-बाय." असं नाही. तुम्ही पण सांगा तुमच्या मनात काय भावना उमटतात त्याच्यावरती. त्याच्यामागे कसलाही स्वार्थ नाही. जर मी बिना स्वार्थाचं काही करतोय, तर तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, की तुम्ही पण या आणि लाईव्ह या. रेकॉर्डिंग मागू नका, की "सर मी खूप बिझी आहे आणि तुम्ही छान बोलता ठीक आहे, पण तुम्ही रेकॉर्डिंग पाठवा. बघू उद्या." असं नाही. रेकॉर्डिंग मिळणार नाही. ज्यानं येईल इथे त्याला मजा येईल आणि जोपर्यंत इथे शेवटचा माणूस येत राहील तोपर्यंत हा टॉक शो राहील. तर आय होप मला तुम्ही सहकार्य कराल आणि रोज रात्री 9 वाजता आपण भेटायचा प्रयत्न करू. समजा मी आउट ऑफ स्टेशन असेल किंवा इतर काही अडचण असेल तर शक्य होणार नाही. पण जितकं मला जमेल मी नक्की येईल आणि आपण संवाद साधू, काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू. माझ्याजवळ जे काही आत्तापर्यंत मी आत्मसात केलंय, ते मी असंच प्रेझेंटेशन्स मधून तुम्हाला दाखवेन. कुणाला आणखीन काही सांगायचंय का? नाहीतर मग मीटिंग एंड करूया आपण. नमस्कार. हां, बोला संदेशजी. विनोद सर, मी तुम्ही. पहिल्यांदा तुम्हाला लाईव्ह ऐकलं. आतापर्यंत तुमचे व्हिडिओज बघत होते, कारण दुबईला इकडे ते टीचमेंट ऍप डाउनलोड होत नव्हतं माझं. ओके. ओके. हा, तर मागच्या वेळी मी आलो आणि त्याच्यानंतर मी केलं. खूप छान वाटलं. ओके. अरे आणि आज पहिल्यांदाच मी जॉईन झालो, पण हा विषय खूप चांगल्या तऱ्हेने तुम्ही समजावून टाकवला, आम्हाला सांगितलं. ठीक आहे. आणि असेच नवीन नवीन विषय घ्या. मेन काय आहे माहितीये का, मला एक सुचवा असं वाटतंय की आपल्या देशात आहे ना, पैसा कुठून येतो हे लोकांना कळत नाहीये आणि Right. फक्त ते हा, तर करप्शन सगळे करायला सगळे तयार असतात, पण ऍक्च्युली हा पैसा कुठून, ह्याच्यावर जरा कधीतरी हे केलं तर बरं होईल. ओके. ठीक आहे. हा, म्हणजे 1 रुपया खर्च सगळेच जण करतात, पण 1 रुपया हा येतो कुठून आपल्याकडे, राईट. त्याच्याबद्दल जरा हे केलं तर बरं होईल. हो, थँक्यू. नक्की सर. संदेश सरांनी माझ्यासाठी दुबईवरून चॉकलेट आणलं होतं आणि काही कारणामुळे मला ते घेता आलं नाही. पण थँक यू व्हेरी मच सर. तुम्ही आठवणीने नाही चॉकलेट ते, आणलं मी सांगितलेलं. हो ते सांगितलेलं, लांब पण होतं घर खूप आणि मी सरांशी बोललो तर जवळपास हा. 25-30 किलोमीटर डिस्टन्स असल्यामुळे मग तो प्लॅन ड्रॉप केला मी. पण थँक यू व्हेरी मच. तुम्ही आठवणीने भेट आणली. नाही ना, गणपतीला येणार आहे त्यावेळेस घेऊ, कारण ते ऍक्च्युली माझ्यापासनं 450 किलोमीटर दूर होतं. मी गाडी घेऊन गेलो तिकडे आणि तिकडून मी घेऊन अरे आलो होतो. बापरे! हा. अरे यार, सॉरी सर. हा, थँक यू तर व्हेरी मच. आमच्यापासून मुंबई लांब आहे, म्हणजे हे आमचं इंडस्ट्रियल एरिया आहे ना, हो, तिथपासून हो. हे दुबई. तर तिकडे मी अरे खरं हे बापरे! मिळत नव्हतं आणि ऑनलाईन पण ते देत अरे नव्हते इकडे. बापरे! सर मी असं गंमत म्हणून पाठवलं मग चॉकलेट तुम्ही घरी आणून. त्याबद्दल मला दुःख वाटलं त्यावेळेस. अरे रे 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 रे! शिट शिट. चालेल, हरकत नाही. नेक्स्ट टाइम विनोद सर काही गणपतीला शेअर करायचं त्यावेळेस होतं भेटू ना. का? हो, नक्की सर. विनोद सर काही शेअर करायचं होतं? हॅलो, माझा आवाज हां, येतोय? बोला सर. हो, हो, येतोय. हा, तुमचं आजचं सेशन छान होतं आणि त्याच्यावरून मला एक अतुल पेठेंचं एक वाक्य आठवलं. पुण्यातले हं, हं. नाटककार आहेत मोठे कलावंत. हां, हां.
त्यांची एक फेसबुक पोस्ट होती, सतत ते नाटकं करतायत सध्या खूप, आणि त्यांच्या एक फेसबुक जाहिरात होती नाटकाची, आणि त्यांच्यावर त्यांच्या मित्रांनी एक खाली लिहिलं होतं की तू या वयात सुद्धा म्हणजे सतत नाटक करतोय वगैरे, खूप पदावर. त्यांनी त्याच्यावर एकच कॉमेंट केली होती हम्म. की टिकून राहिलं तर सर्व काही शक्य आहे. क्या बात. म्हणजे आता अतुल पेठेंना त्यांचं म्हणजे तब्येत ठीक नाहीये, मध्ये त्यांचं ऑपरेशन झालं आणि आता 60च्या पुढे वय, तरी सुद्धा ते सतत नवीन नाटक, नवीन संहिता, नवीन प्रयोग, सतत नवीन शहर असं चालू असतं त्यांचं. आणि म्हणून ते एवढं काम करू शकले नाटकाच्या क्षेत्रामध्ये. सुरुवातीला त्यांना या अपयशाचा खूप सामना करावा लागला, नाटकं चालत नव्हती, लोक येत नव्हते. पण आता ते सगळं बदललंय, कारण काय तर टिकून राहिले ते, अरे वा. आणि मला हे सगळं त्यातनं आठवलंय. धन्यवाद. Thank you. छान होतं आजचं सेशन. धन्यवाद. तर मित्रांनो, मग असंच भेटूया आपण एखादी मूवी, एखादी वेब सिरीज, एखादं बुक, एखादी पर्सनॅलिटी, आणि शक्यतो समजा त्या दिवशी त्यांचा बर्थडे असेल तर त्याविषयी बोलूया. आणि मी तुम्हाला पाठवत जाईन जे पण आजचा विषय आहे ते. तर तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की वेळ असेल तेव्हा नक्की जॉईन व्हा आणि काहीतरी आपला चांगला वेळ सत्कारणी लागेल, इतकं नक्की. चलो, थँक्यू व्हेरी मच. सर्वजण सहभागी झालात आणि असंच याल पुन्हा एकदा. भेटूया मग नंतर जेव्हा मेसेज येईल तेव्हा. थँक्यू व्हेरी मच. बाय. गुड नाईट. थँक्यू. शुभरात्री. गुड नाईट. शुभरात्री सर. शुभरात्री.